हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6 लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.4 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 6.4मध्ये आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे. आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे. आता क्वेश्चन फर्स्ट काय दिलेला आहे पहा. ड्रॉ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग डेटा. आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि याच्या आधारे आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे. आता हिस्टोग्राम कसा काढायचा हे आपण समजून घेऊ. मेथड्स ऑफ ड्रॉइंग अ हिस्टोग्राम. काय मेथड आहे पहा हिस्टोग्राम काढण्यासाठी. इफ द गिवन क्लासेस आर नॉट कंटिन्युअस मेक देम कंटिन्युअस. जर आपल्याला दिलेले क्लास कंटिन्युअस नसतील तर आपण क्लास कंटिन्युअस करून घ्यायचे आहेत. आता आपण ग्राफ पेपरवर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घ्यायचा आहे. आता हा आपला एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे आणि इथे काय येईल ओरिजिन. आता आपल्याला क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असणार आहे. तर क्लासेस आपल्याला एक्स ॲक्सिसवरती रिप्रेझेंट करायचे आहेत आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला वाय ॲक्सिसवर रिप्रेझेंट करायची आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण इथे क्लासेस लिहून घेऊ. एक एक्झाम्पल घेऊ आपण. 60, 80, 100, 120, 140. म्हणजेच पहिला क्लास काय असेल 60 to 80. सेकंड क्लास काय असेल 80 to 100. त्याच्या पुढचा क्लास काय असेल 100 to 120. त्याच्या पुढचा क्लास काय असेल 120 to 140. म्हणजेच हा क्लास काय आहे कंटिन्युअस आहे. आणि फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण 10, 20, 30, 40, 50, 60. आता इथे काय करणार आहोत आपण. हा जो क्लास आहे 60 to 80 हा बेस घेणार आहे आणि या बेसवरती आपण असा काय करणार आहोत रेक्टँगल काढणार आहोत. आता ही जी रेक्टँगलची हाईट असणार आहे ही काय असणार आहे फ्रिक्वेन्सीशी प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजेच आता 60 to 80 क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 20. म्हणजेच या रेक्टँगलची हाईट किती असणार आहे 20 असणार आहे. 80 to 100 हा काय असेल आपला नेक्स्ट क्लास असेल आणि या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे पहा 40. म्हणजेच या रेक्टँगलची हाईट किती आहे 40. आता याच्यामध्ये आपल्याला ओरिजिन आणि फर्स्ट क्लास याच्यामध्ये एक साईन दिसते. या साईनला काय म्हणायचं क्रिंक मार्क. या साईनला काय म्हणायचं क्रिंक मार्क. आता क्रिंक मार्क म्हणजे काय. इट मीन्स देअर आर नो ऑब्झर्वेशन्स अप टू द फर्स्ट क्लास. आता या क्रिंक मार्कचा अर्थ काय 0 पासून फर्स्ट क्लासपर्यंतची जी ऑब्झर्वेशन्स आहेत ती आपल्याला दिलेली नाहीत. आता 60 to 80 च्या आधीचा क्लास काय असेल 40 to 60. 40 to 60च्या आधीचा क्लास काय असेल 20 to 40. पण ती ऑब्झर्वेशन्स आपल्याला दिलेली नाहीत. त्यामुळे आपण इथे काय काढलेलं आहे हे क्रिंक मार्क काढलेलं आहे. म्हणजेच जर आपल्याला क्लासेस 0 पासून दिलेले नसतील तर आपल्याला काय करायचं आहे क्रिंक मार्क काढायचं आहे. आता इथे क्लास 60 पासून चालू झालेला आहे 0 पासून चालू झालेला नाही. मग त्यामुळे आपण इथे काय केलेलं आहे क्रिंक मार्क काढलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे. आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे आपल्याला पहा. ड्रॉ अ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग डेटा. आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेले आहे डेटा दिलेला आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे. आता आपल्याला हा जो फर्स्ट रो दिलेला आहे तो आपला काय असणार आहे क्लास असणार आहे आणि सेकंड रोमध्ये काय दिलेला आहे फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला हा जो फर्स्ट रो दिलेला आहे क्लास दिलेला आहे हा आपल्याला एक्स ॲक्सिसवरती रिप्रेझेंट करायचा आहे आणि हा जो सेकंड रो आहे ज्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे हा सेकंड रो आपल्याला वाय ॲक्सिसवरती रिप्रेझेंट करायचा आहे. म्हणजेच आपल्याला फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवर रिप्रेझेंट करायची आहे आणि क्लास आपल्याला एक्स ॲक्सिसवरती रिप्रेझेंट करायचा आहे. आता हिस्टोग्राम काढण्यापूर्वी प्रथम काय करायचं आहे आपल्याला क्लास कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे चेक करायचं आहे. आता इथे पहिल्या क्लासमध्ये 140 अपर लिमिट आहे आणि इथे त्याच्या पुढच्या क्लासमध्ये 140 लोअर लिमिट आहे. म्हणजेच हा क्लास जेथे संपतो तेथून हा नेक्स्ट क्लास चालू होतो. आता इथे हा क्लास जेथे संपतो तेथून पुढचा क्लास चालू होतो. म्हणजेच हा क्लास कंटिन्युअस आहे. आता जर क्लास कंटिन्युअस असेल तर आपल्याला 2 कॉलम्स तयार करायचे आहेत. एक असेल फर्स्ट कॉलममध्ये काय येईल क्लास आणि सेकंड कॉलममध्ये काय येईल फ्रिक्वेन्सी. फर्स्ट कॉलममध्ये काय येईल क्लास. क्लास काय दिला आहे आपल्याला हाईट ऑफ स्टुडंट इन सेंटीमीटर. हाईट ऑफ स्टुडंट इन सेंटीमीटर. सेकंड कॉलममध्ये काय येईल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स. क्लास लिहून घेऊ आपण 135 to 140. 140 to 145. 145 to 150.
150 to 155. फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण 4, 12, 16 अँड 8. आता आपण हिस्टोग्राम काढून घेऊ. आता प्रथम आपण ग्राफ पेपरवरती एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घेऊ. हा झाला आपला वाय ॲक्सिस, वाय 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 डॅश. आता आपण एक्स ॲक्सिस काढून घेऊ. याला नाव देऊ आपण एक्स ॲक्सिस, एक्स एक्स डॅश. हा झाला आपला एक्स ॲक्सिस आणि येथे काय येईल ओरिजिन ओ. आता आपल्याला एक्स ॲक्सिसवरती क्लासेस घ्यायचे आहेत आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. आता आपल्याला क्लासेस काय दिले आहेत पहा. 135 टू 140, 140 टू 145. म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये कितीचा डिफरन्स आहे, 5चा डिफरन्स आहे. 140 टू 145, 145 टू 150, 150 टू 155. प्रत्येक क्लासमध्ये 5चा डिफरन्स आहे. क्लास आता आपण आहेत तसे लिहून घेऊ. 135 पासून आपण चालू करू. आता क्लास 135 पासून चालू झालेला आहे, 0 पासून चालू झालेला नाही. म्हणजे इथे आपल्याला प्रथम काय करावं लागेल, क्रिंक मार्क काढून घ्यावं लागेल. आता क्रिंक मार्क हे ओरिजिन आणि हा जो फर्स्ट क्लास आपला येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट क्लास काय आहे आपला 135 टू 140. आता 140 नंतर 145 घ्यायचं. 145 नंतर काय येईल 150, 150 नंतर काय येईल 155. आता इथे आपण काय घेतलेलं आहे, एक्स ॲक्सिसवरती क्लास आपल्याला काय दिलेला आहे, हाईट ऑफ स्टुडंट. म्हणजेच एक्स ॲक्सिसवरती काय येईल हाईट ऑफ स्टुडंट, हाईट ऑफ स्टुडंट. इथे किती घेतलं आपण 135, त्यानंतर 140, त्यानंतर 145, त्यानंतर 150, त्यानंतर 155. तुम्ही ग्राफ पेन्सिलने काढायचा आहे. मी तुम्हाला इथे दिसण्यासाठी पेनने ग्राफ काढलेला आहे. आता आपण फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवरती घेऊ. फ्रिक्वेन्सी काय आहे पहा 4, 12, 16 अँड 8. आता आपल्याला स्केल कसं घेता येईल पहा. एकतर आपल्याला काय घेता येईल 2, 4, 6, 8 याप्रमाणे घेता येईल किंवा आपण 4 पासून सुद्धा घेऊ शकतो. 4, 8, 12, 16 अशा प्रकारे सुद्धा स्केल घेऊ शकतो. आता आपण काय करू 2 पासून स्केल घेऊ. आता आपण वाय ॲक्सिसवर 2 नंतर काय येईल 4, 6, 8, त्यानंतर काय येईल 10, 12, 14, 16. आता 2 to 4 मध्ये डिफरन्स किती आहे, 2चा डिफरन्स आहे. 4 to 6 मध्ये 2चा डिफरन्स आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे, डिफरन्स सेम ठेवायचा आहे, इक्वल ठेवायचा आहे. आता या ठिकाणी पण डिफरन्स कितीचा आहे पहा 5चा डिफरन्स आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा 135 टू 140 जो क्लास आहे हा आपल्याला बेस घ्यायचा आहे. फ्रिक्वेन्सी किती आहे पहा 135 टू 140 क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 4. 135 टू 140 क्लासची फ्रिक्वेन्सी 4 आहे. अशा पद्धतीने आपल्याला रेक्टँगल काढायचा आहे. या रेक्टँगलची हाईट किती झाली 4. आता 140 टू 145 हा क्लास आपल्याला बेस घ्यायचा आहे आणि या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे पहा 140 टू 145 क्लासची. 140 टू 145 क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 12. ज्या रेक्टँगलची हाईट किती येईल 12 येईल. काय केलं आपण 140 टू 145 हा बेस घेतला आणि या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 12. म्हणजेच या रेक्टँगलची हाईट किती येईल 12 येईल. त्यानंतर 145 टू 150 या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे पहा 145 टू 150 या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 16. तर इथे आपण किती घेऊ 16 घेऊ. वन 145 टू 150 या क्लासची फ्रिक्वेन्सी 16 आहे. म्हणजेच या रेक्टँगलची हाईट किती घेतली आपण 16. आता नेक्स्ट क्लास काय आहे 150 टू 155.
आता या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे पहा. आता या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 8. 150 to 155 या क्लासची फ्रिक्वेन्सी 8 आहे. आता 8ला आपण मार्किंग करून घेऊ. आता आपण स्केल लिहून घेऊ. स्केल कसं लिहायचं पहा. प्रथम काय लिहायचं ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती आपण स्केल काय घेतलेला आहे पहा 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू. आता 1 सेंटीमीटरसाठी काय घेतलेलं आहे पहा आपण. येथे कितीचा डिफरन्स आहे 5चा डिफरन्स आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे काय घेतलेलं आहे आपण 5 सेंटीमीटर हाईट घेतलेली आहे. हाईट आपल्याला कशामध्ये दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. म्हणजे हा जो 1 सेंटीमीटर आहे हा आपण काय कन्सिडर केलेला आहे 5 सेंटीमीटर हाईट. म्हणजे ते काय येईल 5 सेंटीमीटर हाईट. ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवरती आपण काय घेतलेलं आहे पहा स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू. आपण काय स्केल घेतलेला आहे 2 घेतलेला आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतलेला आहे 2 घेतलेला आहे. आणि आपण वाय ॲक्सिसवरती काय घेतलेलं आहे फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स. इथे लिहू आपण नंबर ऑफ स्टुडंट्स. म्हणजे स्केल काय येईल आपलं 1 सेंटीमीटर म्हणजे काय घेतलेलं आहे आपण 2 स्टुडंट्स. अशा प्रकारे आपल्याला स्केल लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे हिस्टोग्राम काढायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.